बुलढाण्यातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। शेतकऱ्यांना पेट्रोल, डिझेल आणि रासायनिक खते तात्काळ उपलब्ध करून द्या, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असंख्य ट्रॅक्टर घुसवू, असा थेट आणि आक्रमक इशारा आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने प्रशासनाला दिला आहे। खरीप हंगाम अगदी तोंडावर आलेला असतानाच बुलढाणा जिल्ह्यात कृत्रिम इंधन टंचाई निर्माण झाली आहे। यामुळे बळीराजा मोठ्या अडचणीत सापडला असून शेतीची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत। याच गंभीर पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्हा पातळीवर शेतकऱ्यांसाठी पेट्रोल, डिझेल, उत्तम दर्जाचे बियाणे आणि रासायनिक खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत एक निवेदन सादर केले। यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाध्यक्ष नरेश शेळके यांनी प्रशासनाला कडक शब्दांत इशारा दिला आहे। ते म्हणाले, जर प्रशासनाने आमच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार केला नाही तर आगामी काळात शेकडो शेतकरी आपल्या मागण्यांसाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ट्रॅक्टर घुसवतील। त्यामुळे आता प्रशासकीय यंत्रणा यावर काय पाऊल उचलते आणि शेतकऱ्यांची ही कोंडी कशी फोडते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज शेतकऱ्याचं पूर्वमशागतीचे कामं चालू असताना डिझेल, पेट्रोल मात्र कुठेच उपलब्ध भेटत नाही। मुख्यमंत्री सांगतात की प्रचंड डिझेल आहे आमच्याकडे, परंतु लोक मात्र डिझेल पेट्रोलसाठी मेटाकुटीला आले आणि हे फक्त स्टंट करत त्या ठिकाणी आहे। आम्ही शासनाला या माध्यमातून विनंती केली की शेतकऱ्यांसाठी डिझेल पेट्रोल उपलब्ध करून द्या, सर्वसामान्य लोकांचे त्या संदर्भातले प्रश्न त्या माध्यमातून तुम्ही सोडा। रासायनिक खतांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढवलेले आहेत, ते सुद्धा कमी करा, ते उपलब्ध करून द्या। या जर भाव जर यांनी कमी केले नाही आणि उपलब्ध जर शेतकऱ्यांना रासायनिक खत, बियाणे आणि डिझेल पेट्रोल केलं नाही तर आम्ही प्रचंड मोर्चा या माध्यमातून करणार आहोत आणि शेतकऱ्यांचे असंख्य ट्रॅक्टर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्या ठिकाणी घुसवणार आहोत। एकीकडे मोदींनी आवाहन केले की काटकसर करा म्हणून, पण त्यांचे भाजपचे काही महिला आमदार पर्यटन करत आहेत पूर्ण देशात। सातत्याने मोदी साहेब सांगतायत की बा काटकसर करा आणि ते स्वतः विदेशात जाऊन कुठेतरी काय करतात ते आपल्याला सगळ्याला माहिती त्या ठिकाणी आहे। राज्याचे मुख्यमंत्री एक दिवस मोटरसायकलवर आल्यानं प्रश्न सुटणार आहेत का, ते सांगतात आणि त्यांचेच लोक त्या ठिकाणी त्याला हरताळ फासतात आहेत। त्या पद्धतीने हे इथले काही जे आमदार असतील, काही जे असतील की त्यांनी सांगितलं की खर्च कमी करा आणि हे खुशाल त्या ठिकाणी फिरत आहेत। परंतु ठीक आहे, तुम्हाला कुठे फिरायचं ते फिरा, पण शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने त्या माध्यमातून तुम्ही सोडा आणि लोकांना मात्र या जात्यातून तुम्ही मुक्त करा, नाहीतर लोक तुम्हाला मुक्त केल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित आहे।